महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांवरून सध्या नाशिक महापालिका बॅकफुटवर आलीये. देशदूत सर्कल परिसरातील चेंबर बांधकामाचा एक निकृष्ट दर्जाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओची दखल घेत अखेर नाशिक महापालिकेने स्पष्टीकरण दिलंय. इतकंच नाही तर संबंधित कंत्राटदाराला तब्बल 50,000 रुपयांचा दंड ठोठावलाय. लाखो करोडो रुपयांचा निधी खर्च करून नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. पण याच कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. देशदूत सर्कल भागात चेंबरच्या बांधकामात विटांचा वापर करून तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि नाशिककरांमध्ये संतापाची लाट पसरली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत महापालिकेने तातडीने डीपीआर कन्सल्टंट आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांना चौकशीचे आदेश दिल्याची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली आहे. चांगला झाला आहे आणि इथे आज जिथे मी आहे सध्या आपण बघू शकता कोर्स पण आपण घेतोय. तर रस्त्यात आपण आतापर्यंत मी पण स्वतः 2 कोर घेतले आहे. तिथे पण प्रॉपर क्वालिटी सापडली आहेत. इथे पण आता ते कोर घेत आहे आणि आपण इथे पण बघू तर क्वालिटीचा विषय नाही आहे. एकदम चांगली वर्कमॅनशिप मध्ये आपण काम केलेलं आहे. 1-2 थोडे न्यूज असे आले होते की काही चॅम्बर जे आहे ते विटकामचे केलेले आहे. त्याबाबत पण मला थोडासा एक हे द्यायचे होता, इन्फॉर्मेशन लोकांना द्यायची होता की जिथे जे विटकामाचे चॅम्बर जे दिसले आहेत ते न्यूज मध्ये पण आले. ते जे चॅम्बर होते ते टेम्पररी प्रोटेक्शन साठी केले होते कारण की त्याच्या आजूबाजूला आपण कॉन्क्रीट टाकत होते. कॉन्क्रीट जे आहे ते डायरेक्ट चॅम्बर मध्ये फ्लो होऊ नये कारण की ते जुने चॅम्बर आहे म्हणून आपण विटाचं प्रोटेक्शन दिला. त्याचा आता काही न्यूज मध्ये असं आलं आहे की इथे क्वालिटी चांगली मेंटेन होत नाही आणि विटाचं डायरेक्ट चॅम्बर करताय सिमेंट शिवाय. तर तसा तो तथ्य नाही आहे, तो खरं नाही आहे. आपण तिथे कॉन्क्रीटचाच करणार. जोपर्यंत कॉन्क्रीट सेटल होत नाही तोपर्यंत विटाची प्रोटेक्शन देणे गरजेचे आहे. तशा प्रकारे आता प्रत्येक गोष्टी आपण इथे पाहतोय आणि आपली तयारी आहे की जे वारी येतोय आपली 28-29 तारखेची जी निवृत्तीनाथची वारी इथे होणार, आपण त्यासाठी हे रस्ता आपण चालू करू आणि आपला कुंभाचा पहिला रस्ता आणि खूप मोठा मुख्य मार्ग आहे. आणि मनपा ही पहिली अशी एक एजन्सी ठरवेल ज्यांनी त्यांचा एक रस्ता ऍटलिस्ट एक साइडने 50% रस्ता आपण आता चालू करतोय या आठवड्यात. तर आणि वारीपासून आपण त्याची सुरुवात करू. ते आपला म्हणजे ते शहराला जे योगदान आपल्याला द्यायचे ते खूप मोठं योगदान होऊन जाईल. सल्लागारांच्या अहवालानुसार कॉन्क्रीट कामाच्या क्युरिंग दरम्यान कॉन्क्रीट चेंबरमध्ये जाऊ नये म्हणून कंत्राटदाराने तात्पुरत्या विटा रचल्या होत्या. मात्र अशा ठिकाणी तांत्रिक नियमानुसार लाकडी फळ्या किंवा स्टील प्लेट्स वापरणे बंधनकारक असते. कंत्राटदाराने हा नियम धाब्यावर बसून शॉर्टकट मारल्याचं समोर आलंय. महापालिकेच्या आदेशानंतरही संबंधित कंत्राटदाराने तात्पुरते निकृष्ट बांधकाम विहित मुदतीत हटवले नाही. अखेर मनपाने कडक पाऊल उचलत या कंत्राटदाराला 50,000 रुपयांचा जबरदस्त दंड ठोठावला आहे. तसेच बांधकाम तातडीने उकडून टाकून तिथे नव्याने गुणवत्तापूर्ण आणि तांत्रिक निकषांना धरून चेंबर उभारण्याचे कडक निर्देश दिले आहेत. कुंभमेळ्याच्या कामात दर्जाशी तडजोड केली तर थेट ब्लॅकलिस्ट करू असा इशारा महापालिकेने दिलाय. नागरिकांनी व्हिडिओ व्हायरल करेपर्यंत महापालिकेचे अधिकारी झोपले होते का असा प्रश्न उपस्थित होतोय. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.